दरम्यान उपसमितीच्या बैठकीवरून मनोज जरांगे पाटलांनी टीका केली आहे। त्याचबरोबर त्यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांवरही जोरदार निशाणा साधलाय। नाही, आता तुम्ही किती उपसमितीच्या बैठक घेणार आहात हे बी कळायला तयार नाही राव। मी म्हणतो तुम्ही चूक केलेली त्याच्याबद्दल आधी बोला। तुम्ही जी चूक केली ना तिच्याबद्दल आधी बोला। तुम्ही चूक कबूल करा, लोकांचा रोष नक्की कमी होईल। तुम्ही चूक कबूल नाही केली तर हे मराठी तुम्हाला आता माफ करत नाही। तुम्ही पहिले चूक कबूल करा आणि मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेकरांचे प्रमाणपत्र रद्द केले की पुन्हा त्यांना द्या। हे काम सांगितलं का राहुल गांधीने? आता मराठ्याच्या इकडं काडी लावायची? अरे गेले ना खड्ड्यात तुम्ही सगळे, नीट वागा ना। 4-2 जणांमुळे बरं चाललंय त्याच्यात। ते अमित देशमुख साहेब येतं, इकडं ते थोरात साहेब येतं, चव्हाण साहेब येतं, तिकडे ते सपकाळ साहेब येतं, नाना पटोले साहेब येतं, बरं चाललंय। कसा लिहिस की तू खेळ? ते राहुल गांधी हे सांगितलं का मराठीच्या विरोधात बोल म्हणून? राहिले काँग्रेस बोटवर सुद्धा मदत करायला नाही काँग्रेस आणि बेसरा। कशाला घाल तू खड्ड्यात? नीट राह ना। तू किती बोलला तरी मी आरक्षण घेणारच आहे। काँग्रेस कशाला डुबी तू? राहुल गांधीने हे दांदा झाला धरला काय आता? त्याला म्हणा माय नाद लागून बरं त्या राहुल गांधीला फेहुल गांधीला। मी सगळ्या टोप्या उलट्या सुलट्या करीत असतो।